काय मनावर घेतलं नाही. लग्न करून आलोय. काय? हा कळलं म्हणलं नाही मी. तुम्हाला लग्न करायचा अधिकार कोण दिला? ही काढा. अरे सांगा लागलीस तिला. माझं गाव कुठलं आहे? अय बाई. Fitness गेला तर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणता असाल ना, म्हणजे हा काय अवतार केलाय लग्न बिग्न करणार, तर ह्याविषयी मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतोच. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मागच्या काही काळामध्ये मला व्हिडिओ टाकता आलेला नाही, थोडं घरी प्रॉब्लेम चालू होते. तर तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलंच आहे. मी वेळोवेळी कमेंट करून पण रिप्लाय केलाय की थोडं काम चालू आहे म्हणून. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की मागचा का आपला जो मी दुसरं लग्न करणार आहे ह्या व्हिडिओला एवढं खूप चांगला प्रतिसाद आला. त्यात कमेंट एवढ्या चांगल्या आल्या मला खूप, म्हणजे तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय की त्याच्यामध्ये ना भरपूर अशा कमेंट आल्या की दादा ह्याचा दुसरा पार्ट बनवा. तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रह असतात मित्रांनो, हा दुसरा पार्ट, मी त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट आणतोय. तर विषय असा आहे की मी कोर्ट मॅरेज केले, मी डायरेक्ट लग्नच करून आलोय, असा विषय आहे आजचा. आणि हा गेटअप त्याचाच आहे. मी लग्न करून आलेलो आहे बाहेरून, कोर्ट मॅरेज करूनच आलेलो आहे. ती माझी बायको, दुसरी जी होणारी बायको, झालेली बायको आहे, ती तिथे थांबलेली आहे वाट बघत. आणि मी प्रमिलाला येऊन सांगणार आहे की मी माझं दुसरं लग्न करून आलेलो आहे. तिला तिच्या वैतागाला कंटाळून, तर त्रासाला कंटाळून, तर ती काय रिॲक्शन देणार आहे, घरामध्ये काय राडा होणार आहे आणि काय सगळं मला आज तर लय मार खावं लागत काय असं वाटतंय मला. तर बघू काय होतंय. तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी कॅमेरा वगैरे सगळं नेहमीप्रमाणे सेटिंग करणार आहे, सगळं सांगणार आहे. आणि काय झाले माहिती आहे का, व्हिडिओ खूप दिवसांनी येणार आहे, त्याच्यामुळे तिला काहीच कल्पना नाही प्रमिलाला ह्याची की मी अचानक हे सगळं करणार आहे म्हणून. तर ती खूप शॉकिंग होणार आहे. आणि नेहमीप्रमाणे आपलं काय ठरलेलंच हायच, मार खायचंच आहे आपल्याला. तर जाऊ द्या, काय तेवढी रिस्क तुमच्यासाठी मी घेणारच आहे, प्रत्येक वेळेस घेईल आणि इथून पुढे पण घेणारच आहे रिस्क. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. चला मग मी काय करतो, माझं सगळं प्लॅनिंग करून कॅमेरा सेट करून व्हिडिओ चालू करतो. चला मग बघूया. ए प्रमिला, प्रमिला, अगं काय आहे? काय म्हणजे हे असलं का सॉंग करून आलं? कसलं सॉंग? कुठे गेलते मगाशी? कुठे गेलो म्हणजे, अगं अगं चल कुठं आवर जायचंय आपल्याला. काय करायला जायचं? हे काय असं बंडोळे काय बांधून आलंय? आणि असलं का प्लास्टिकचा हार घातलाय गळ्यात? प्लास्टिकचा अगं विषय मी काय म्हणलंय, आवर तू अशी का बसले निवांत एवढा. अगं चल कुठं आवर, चल जायचं आपल्याला. मग कुठं? अगं तुला मागच्या वेळेस बोललो होतो की, मी सांगितलं की तुला. काय? अगं लग्न करणार आहे म्हणून मी. हा काय? हा तुला बोललो नव्हतं का मागच्या वेळेस? तू काय मनावर घेतलं नाही, तू मस्करीवर नेलं माझं सगळं वागणं. तुला वाटलं नवरा आपला असंच मजाक करतोय. मग आता कुठं जायचंय लग्न करायला? लग्न करायला नाही जायचं, मी लग्न करून आलोय. काय? हा काय झाले, बायको कुठे? इथं नाहीये. अगं अरे कुठं लग्न करून आली? कसं काय आली? हा? कसं काय आलो, म्हणजे चालत आलोय. चालत गाडीवर म्हणलं नाही मी. तुम्हाला लग्न करायचा अधिकार कोण दिला? मी जिवंत असताना? जिवंत असताना मग का कोणी दिला? म्हणजे मागच्या वेळेस तुला बोललो नव्हतं का मी लग्न करणार आहे म्हणून? तू माझं सगळं मजाकवर घेतलं. थांब जरा, थांब. तू ऐक माझं, चिडलं येऊ नको अजिबात. आता काय झालंय माहितीये का, लग्न झालेलं आहे, ती थांबले तिथं वाट बघत. चला आवर साडी घाल भरतो. लग्न बिग्नच मला काय माहिती नाही. का माहित नाही? मी सांगायला लागलो की तुला. हा तिथं थांबले, ताटकळत येत. उठ बरं, आवर साडी बिडी घाला, असं येडावरता अवतार बसलेस घेऊन इथं. अगं बायको माझी दुसरी. ही काढा. अरे असं का तोडातोडी करायला? अजून काहीच नाही माझं. कसलं आवरून आलो तिथं तोडातोडी करायला लागली होय. अहो पण तुम्हाला लग्न करायचं कसं काय सुचलं? काय लाज वाटते का नाही? पोरं मोठे झालेत की. कसलं हे असलं सॉंग आणलंय? मागच्या वेळेस मी तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. हा तुला मी म्हणलं माझ्याकडे लक्ष देत नाही, माझी सेवा करत नाही, तुझं घर संसार सगळं तुझ्या कामात व्यस्त असतीस. मला माझी सेवा करणारी कोणतं पाहिजे का नको? ये बड़ी अच्छी बात कही आप. मी तुला एवढ्या सगळ्या गोष्टी समजावून सांगून पण तुझ्यात काय बदल झाला नाही. शेवटी मला दुसरं लग्न करावं लागलं माहितीये का? आणि उलट मलाच अजून भांडायला लागलीच होय. मागच्या वेळेस मी रागारागा जेव्हा घर सोडून चालले होते ना, तेव्हा तुम्ही काय म्हणले मला?
प्रमिला नाही मी चेष्टा करत होतो मग आणि आता काय आहे चेष्टा समजलं नाही. करायला मग तुला समजायला पाहिजे ना नवऱ्याला काय बाबा नवऱ्याचं काय चाललंय मनात काय नाही हा उगा रडत बसून का आता उगा आवरावरी करते ताटकळत बसले तिथे चल बर तुम्हाला लग्न करायचं आधी का तुला? आज घर कुणी दिला म्हणजे अरे काढ हे म्हणले मला काय माहित नाही. काय माहित नाही मी सांगायला लागलो की आता तुला तिला सांग मला घरला जाऊन तुझ्या कोण आहे पण घरला सांगायला तुला- घर इथंच घर आहे पहिला मला सांगा तुम्ही तिचं घर हीच आहे आता तिकडे कुठं घरी जायला सांगायला लागलीस तिला माझं घर कुठलं आहे? तुझं बी घर हीच आहे ग तुझं बी घर हीच आहे की काय म्हातारपणात सासरे सॉंग लावलंय म्हातारा कुठली पोरगी मला भाजी असल्या ह्या म्हातारा बितारा काय नाही तुलाच म्हातारा वाटायला लागलाय उगा तू आहे ना डोक्याला दादाला ताण सांगितलं कुणाला दादाला मागच्या वर्षीच तुला बोलले की मला कोणाला सांगायची काय गरज आहे माझं इथं हाल चालले तर मला मला माझं माझं बघायचं तर मी कोणाला सांगत बसायचे पोरांना दाखव तुमच्या कुठल्या? पोरं तिकडे बसल्यात पोरांना काय दाखवायचं आता चला चला पोरं तिकडे अगं आल्यानंतर दाखव की तिला आता कशाला ते मला एकट्याला दाखवतेस हो काय लाज वाटते का नाही दुसऱ्या बाईसाला घरला आलेलं पोरं काय विचार करते अगं त्यांना पण जरा गप्पा गोष्टी करायला त्यांना पण की त्यांच्या संगत होईल ना सगळं त्यांना पण हा क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तू कशाला टेन्शन घ्यायला काय लागलीस बोलते तुम्ही काय बोलायला लागलाय तू प्रत्येक वेळेस असंच चालतं कधी समजून घेणार नाही मला म्हणून तर मला असले वैतागाला कंटाळून मला दुसरं लग्न का पण तू आवर बघ पटपट चल बर मी कशाला इथं मरायला येऊ कशाला म्हणजे मग तिचं वळण कोण तिला लागते हा मार साले का खोपड़ी तोड़ साले. अरे 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 ऐकून घ्या तो तू असं भांडण करून बरं मागच्या वेळेस पण असंच भांडण केली तू मस्करीवर नेला सगळा विषय सिरियस नाही घेतला हा माग पण एवढ्या गोष्टी तुला समजावून सांगितल्या होत्या तुला माझ्याकडे जरा लक्ष दे मला वेळ दे गप्पा गोष्टी करत जा माझ्यासोबत हा कामावर आलं तरी मला विचारत नाही हा घरात सगळं तुझेच राहण्यात असतील मुलांचे सगळं आवरणं तुझं सगळं स्वयंपाक पाणी सगळं हा वाह क्या एक्टिंग कर रहा है. मग लग्न करून कधी तरी 2 मिनिटं काढून नवऱ्याला विचारावं कवा तर बसलं की काय म्हणताय कामावर आले की बाबा काय त्रास होतोय का काय दुखतंय का हा मी विचारते तुम्हाला 2 दिवस झाला मला डबा नाही दिला मागच म्हणलं तुम्हाला रोज डबा द्यायचा म्हणजे एकतर कंपनीचं खावडत नाही कॅन्टीनचं मला डबा नाही दिला म्हणून लग्न करणार दुसरा डबा नाही दिला दुसरा अरे मग लग्न करणार. पोटाला घालायला मला कोणतं पाहिजे का नको किती दिवस सण करायचं मी तुझं हे जे वाढले पण कुठं वाढलंय? हे फोटो वाढले ते माझ्यामुळेच आहे तुझ्यामुळं कॅन्टीनचं खाऊन वाढलंय चल झूठा त्यातलं सोडायचं काय लाज बीज वाटते का मग? नाही? लाज वाटते का नाही? अरे अरे लाज अरे वाटते- लाज वाटते का नाही तू इथं तू भांडणं करायचं तू नंतर करत बसवर भांडणं चल बरं आधी ती ताटकळत मारले तिथं तुझं दुसरं चालू असतं काहीतरी हा बरं, भांडण नाही करायचं. पण का हो तुम्ही असं केलं हं? का केलं म्हणजे? तुमचं माझं ज्याच्यावर जीव नाहीये कुणावर माझ्यावर अगं तुझ्यावर जीव आहे की पण तुझा कुठं आहे माझ्यावर जीव हाय किंवा असं काय म्हणताय हं? मला खरंच तुमच्यावर खूप तू प्रेम आहे काय कर तू आता तुम्ही आता नका काय जास्त उपयोग नाही काय करू. आता उपयोग नाही रडून काय तुला काय मागच्या वेळेस मी एवढ्या गोष्टी समजावून सांगितल्या तू सगळं माझं मस्करीवर नेलं मलाच मरणाचं ओरडलीस अहो कुठला नवरा बायको घरात कामं करते लक्ष देऊन लग्न करत बसतो का प्रत्येक नवरा लग्नच करतात का दुसरं मला काय माहिती दुसऱ्याचं मस्त काळजी घेते दुसऱ्या तुलाच नाही माझं काय पडलेलं इथं हा बघ मी आता घेते काळजी प्लीज नका की सगळं सोडून द्या बहन डर गई बहन डर गई कुणाला सोडून द्या आता काय सोडून द्या आता काय सोडून द्या आता काय सोडून द्यायचंय आता झालंय सगळं ते साहेब एक केलं कोर्टात झालंय सगळं बघ आता आहे ना तुझं आहे ना काही राडा करून उपयोग नाही एक तर ते पूर्ण माझ्यावर एवढा विश्वास ठेवून माझ्या संग लग्न केलंय तिथं वाट बघायला लागले तिथं पण राहून उगाच अहो मग मी पण तुमच्या विश्वास सोडून लग्न केले किंवा मी पण माझं घरदार सोडून आले तर तुमची पोरं सगळं मी सांभाळते किंवा तरी मला तुम्ही असं करायला लागलाय अरे पण तुझं सगळं बरोबर आहे माझं कोणी करणार इथं हं? मी करते की काय करत काय नाही? करतेस तुझं तुला विचार तू काय करतेस मला बरं चल बरं उगाच नको हे करत बसू उगाच नंतर किती वेळ झाला मला फोन यायला लागले 2 वेळा फोन आला तिथं टाकला तिला काय वाटेल असं वळ अरे अगं नंतर करत बस बरं ते राडा उठ बरं तू चल बरं मी राडा करते का मग काय किती नाटकं चालली तुझी बरं हा पहिलेच तुला सांगितलं तर पहिलेच मनावर घेतलं असतं तर काही वेळ आली असती का हा माझ्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं माझी काळजी घेतली असती मला विचारलं असतं पण हा कामावर आलं मला विचारत नाही काही नाही डबा दिला नाही मला आठवडा झाला मला आता हा मला कसं वाटायचं माझं काय असंच आयुष्य काढू का मी एकटंच माझं कोण सांभाळणार नाही मला काळजी घेणार नाही ते आल्यावर तरी जरा काळजी घेईल ना माझी अहो काय वाटतं तुम्हाला काय बघायला लागलंय तुम्ही
थोडं तर जरा जीवाला लाज वाटते तुमच्या. नुसतं काळजीसाठी तुम्ही लग्न करताय का दुसरं? हा थोडं तर मला लाज वाटू द्या. पोरं मोठी व्हायला लागल्यात, माझं कसं होईल? मी कोणावर विश्वास ठेवायचा हो? तुला कुठं काय मी काय तुला काय कुठं बाहेर काढायला लागलं काय? तू बी हायचीच की. तुला उलट मदत होईल ना घरात काम सगळे करायला. हा एकीला दोघी वाचाल. हा एकीला दोघी वाचाल ना काय मग. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? तूच म्हणतीस ना मला लय ताण पडते, मला लय काम असते, मला वेळ भेटत नाही. मग जरा तुला आल्यावर मग काय लग्न करून आलं म्हणलं होतं का घरात नाही कामाला मत दिला? अरे मग किती दिवस सण करायचं मी? काय सहन करतोय? कसला त्रास आहे मला हा? तुम्हाला? कसला त्रास आहे? लय त्रास आहे माझी, मला माहिती आहे त्रास किती आहे. ही काही त्रासच आहे की रोजचा मला. हा काय त्रास द्यायला? पळतच अंगावर येतेच कुठली गोष्ट काय झाली की बोलायचं का नाही माणसाने काय? उठ बर चल, उगाच नको हे करत बसू. चल ते कपडे मी साडी घेतलंय घाल. ना आता. हा? तुमचं घेतलं ना फायनल डिसिजन तुम्ही? फायनल घेतलं बाई. आता ती वाडा बघत बसली ती, तो अजून काय तुला फायनल सांगायची? मी माझं final आता अय बाई final decision आता. आता काय ती वायर तुटेल की माझी? गजब बेइज्जती है. वयच पडलेलं पण माझं नाही. अरे मग आता ते वायर तुटेल की माझी? तिथं कशाला गे? वयच पडलंय पण माझं नाही पडलेलं. या माणसाला काय काय म्हणत नाही जे पटकन. आणि काय नाही पटकन. अगं तुला उलट काय नशिबाला काय म्हणते तसलं? ए बाई अरे नका लाग ग बस. येडा बाई ग बस. रडू नको. या ए बाई शांतू तुला इकडे बघ. लग्न बिग्न काय केलं? येडा बाई काय केलं नाही लग्न बिग्न? हे बघ. अगं नाही केलं की बसते की आता. मला नाही तुमच्यावर विश्वास. द्या तुम्ही. अगं नाही केलं काय बाई? अगं केलं नाही लग्न. लग्न नाही करायला लागलं. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. शांतू शांतू अशांतू म्हणले नाही केलं काय बाई? काय अटक काय करा बाबा? बाई चुकलं माझं. बाई नाही करत असलं काय? नाही केलं लग्न मध्ये तर. शांतू शांतू शांतू